Hi friends, now start next lecture on the topic vector. ओके, लास्ट लेक्चरला आपण व्हेक्टर टॉपिक मध्ये थेरम स्टडी केले होते. थेरम विथ प्रूफ्स आपण त्या लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केले होते. ते तिन्ही थेरम जे होते ते इम्पॉर्टंट आहेत बोर्ड एक्झाम साठी. स्टेट बोर्डला आपल्याला भरपूर आहे ते थेरम्स बोर्ड एक्झामला विचारले गेलेले आहेत. ओके, या लेक्चर मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, पुरा थेरम स्टडी करणार आहे. ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स ही आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. ओके, 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मीन्स काय. आतापर्यंत आपण 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम स्टडी केली आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. ओके, आता आपण स्टडी करायची 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, तर 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे ते आपल्या राईट हँड रूल नुसार तयार झाले आहे. राईट हँड रूल मीन्स काय, आपला हा जो राईट हँड जो काय राईट हँडचा थंब आहे, हा थंब मीन्स आपला झेड ऍक्सिस. ओके, थंब मीन्स काय आपला झेड ऍक्सिस आहे. ओके, आणि जी आपली ही रोटेट झालेली बोटे आहेत ह्या साइडला आपला एक्स ऍक्सिस फर्स्ट असतो. ओके, हा कुठला असतो, एक्स ऍक्सिस असतो. ओके, आणि देन हा काय झाला इकडचा वाय ऍक्सिस. मीन्स आपली जी काय रोटेट झालेली बोट होते फर्स्ट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, देन वाय पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ओके, मीन्स लक्षात ठेवायचं झालं तर आपली हा जो आहे पेन मीन्स आपला झेड ऍक्सिस आहे. पेन मीन्स काय झाला आपला झेड ऍक्सिस. हा थंब मीन्स आपला एक्स ऍक्सिस आणि हा मीन्स कोणता झाला आपला वाय ऍक्सिस झाला. ओके, इट इज कॉल्ड 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, मग 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये इथे आपण एक्स वाय प्लेन पाहिलं होतं. आपला हा खाल्यानंतर एक्स डॅश, हा इकडे खाल्यानंतर वाय डॅश, इकडे हा एक्स डॅश. मग एक्स वाय प्लेन, वाय एक्स डॅश प्लेन, एक्स डॅश वाय डॅश प्लेन, वाय डॅश एक्स प्लेन, अशा पद्धतीने तिथे 4 प्लेन्स होते. इथे तसे आपण फर्स्ट प्लेन आपलं कोणतं होईल, एक्स वाय प्लेन होईल, देन वाय झेड प्लेन होईल, देन झेड एक्स प्लेन होईल. ओके, हाच इकडे आपला पुढे कॅरी झाला की याला मी काय म्हणणार, एक्स डॅश. हा झेड इकडे पुढे कॅरी झाला की याला काय बोलणार मी, झेड डॅश. वाय हा इकडे कॅरी झाला की मी याला काय बोलणार, वाय डॅश. ओके, असं इथे सुद्धा किती प्लेन तयार होतात, टोटल 8 प्लेन्स तयार होतात. एक्स वाय फर्स्ट आहे, वाय झेड आहे, झेड एक्स आहे, देन वाय एक्स डॅश आहे, एक्स झेड एक्स डॅश झेड आहे, झेड वाय डॅश आहे, वाय डॅश एक्स आहे, एक्स झेड डॅश आहे, झेड डॅश वाय आहे. असे 8 प्लेन्स काय होतात टोटल तयार होतात. ओके, मीन्स फर्स्टली लक्षात काय आलं आपल्याला, 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, 3 डायमेन्शनल मीन्स 3 ऍक्सिस, एक्स वाय अँड झेड ऍक्सिस. ओके, आणि ही आपण स्टडी केली होती ती 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, आता 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एखादा पॉइंट कन्सिडर केला पी. ओके, तर तो पी पॉइंट आपण त्याचे कोऑर्डिनेट कसे राईट करणार, एक्स अँड वाय. का तर 2 ऍक्सिस आहेत एक्स अँड वाय, म्हणून त्याचे कोऑर्डिनेट्स आपण राईट केले एक्स, वाय. आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये मी एखादा पॉइंट कन्सिडर केला हो पी. ओके, मग त्याचे कोऑर्डिनेट्स राईट करताना मला एक्स आणि वाय दोनच कोऑर्डिनेट राईट करून चालतील का. ओके, मीन्स आपला हा 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे आणि मी हा पॉइंट जर ह्या साइडला घेतला तर ह्या 2 प्लेन मध्ये येईल, ह्या साइडला घेतला तर ह्या 2 प्लेन मध्ये येईल, ह्या साइडला घेतला सेंटरला घेतला तर मात्र तिन्ही प्लेन मध्ये येईल. टोटल तिन्ही ऍक्सिसच्या सेंटरला येईल. मग हा पी पॉइंट जर मी तिन्ही ऍक्सिसच्या सेंटरला घेतला तर याचे कोऑर्डिनेट्स लिहिताना मला कसे राईट करावे लागतील, एक्स वाय झेड. का तर तिन्ही ऍक्सिसच्या काय आहे तो सेंटरला आहे. मीन्स 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये कोणताही पॉइंट आपण राईट करताना, कोऑर्डिनेट्स राईट करताना 3 ऍक्सिसचा विचार करावा लागणार. जसं इथं 2 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये आपण जसं 2 ऍक्सिसचा यूज केला तसं इथं आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये 3 ऍक्सिसचा यूज होणार. आता तोच पॉइंट जर मी इकडच्या प्लेन मध्ये राईट केला पी पॉइंट. ओके, तर आता ह्या पी पॉइंट राईट करताना कोणता प्लेन आहे, एक्स आणि झेड. ओके, मग एक्स आणि झेड मला राईट करता येईल, पण इथे वाय कोऑर्डिनेट इकडे आहे, वाय कोऑर्डिनेटचा काही संबंध येत नाही, वाय कोऑर्डिनेट 0 ठेवायचा. ओके, तोच पॉइंट मी इथे लिहायचा झाला पी पॉइंट. तर हा कोणत्या प्लेन मध्ये पॉइंट आहे, एक्स वाय प्लेन मध्ये आहे. एक्स वाय लिहायचं, झेड कोऑर्डिनेट काय ठेवणार 0.
हा पॉइंट मी सेंटरला घेतला होता. ओके, तिन्ही ऍक्सिसच्या काय घेतला होता, सेंटरला घेतला होता. आता मी YZ प्लेन मध्ये पॉइंट घेतला P, तर Y आणि Z ऍज इट इज राईट ठेवायचं. एक्स ऍक्सिसशी काय संबंध नाही, एक्स काय ठेवणार, 0. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आले पाहिजे, कोऑर्डिनेट्स राईट करता आले पाहिजेत. ओके, आता सिमिलरली आपण काय करूया, प्रत्येक प्लेन मधले पॉइंट्स राईट करूया. पहा, P पॉइंट घेतला, ओके, P Q R S T, सेंटरला काय तो O. ओके, सेंटर O कोऑर्डिनेट काय येतील, सगळे कोऑर्डिनेट 0 0 0. ओरिजिन आहे आपला काय झाला 0. ओके, देन P कोऑर्डिनेट जो आहे P पॉइंट हा तिन्ही ऍक्सिसच्या सेंटरला आहे. सेंटरला असल्यामुळे काय येणार, x y z. ओके, देन आता फर्स्ट T पॉइंट राईट करायचं आहे. ओके, T पॉइंट राईट करताना T पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील, T पॉइंट हा कोणत्या ऍक्सिस वर आहे, x ऍक्सिस वर आहे. y आणि z ऍक्सिस चा काय संबंध आहे, जसा x ऍक्सिस वरचा पॉइंट आपण राईट करताना y काय ठेवतो, 0 ठेवतो, तसंच इथे x ऍक्सिस वरचा पॉइंट राईट करताना y आणि z दोन्ही 0 ठेवायचे. y आणि z दोन्ही 0 ठेवायचे. ओके, इथला पॉइंट मी u राईट केला. u पॉइंट कसा राईट करेन, ओके, u पॉइंट हा y ऍक्सिस वरचा आहे. y ऍक्सिस वरचा पॉइंट राईट करताना x आणि z 0 ठेवायचा. x आणि z मी काय ठेवला, 0. तसा हा पॉइंट राईट केला, याला नाव देतो मी v. पॉइंट कसा राईट करणार, z ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, x आणि y 0 ठेवायचा. ओके, समजलं. आता Q पॉइंट राईट करताना Q पॉइंट कोणत्या प्लेन मध्ये आहे, XY प्लेन मध्ये आहे, त्यामुळे x आणि y ऍज इट इज, z काय ठेवणार, 0. ओके, R पॉइंट कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे, YZ कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे, मीन्स y आणि z ऍज इट इज, x काय ठेवायचा, 0. ओके, आता S पॉइंट कोणत्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आहे, x आणि z, y काय ठेवणार, 0. अशा पद्धतीने आपले कोऑर्डिनेट्स आपल्याला राईट करता आले पाहिजेत. ओके, ही आहे आपली 3 डायमेन्शनल जॉमेट्री. 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये आपल्याला काय राईट करता आले पाहिजे, त्याचे कोऑर्डिनेट्स लक्षात आले पाहिजेत, प्लेन लक्षात आले पाहिजेत, कुठल्या प्लेन मध्ये तो पॉइंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील. ओके, टोटल 8 प्लेन्स असतात. ओके, 8 प्लेन्स आपल्याला कुठे पॉझिटिव्ह असेल, कुठे निगेटिव्ह असेल, हेही लक्षात आले पाहिजे. y आणि z हे दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. x आणि z सुद्धा पॉझिटिव्ह आहे, x आणि y सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तोच मी इकडे काय केलं, x डॅश काढला, तर y x डॅश हा काय येईल, निगेटिव्ह येईल. ओके, पुन्हा x डॅश z प्लेन घेतला तर x डॅश काय येईल, निगेटिव्ह ऍक्सिस येईल. ओके, त्यामुळे निगेटिव्ह ऍक्सिस पण लक्षात आले पाहिजे. y डॅश इकडे कंटिन्यू केला तर तोही निगेटिव्ह असणार आहे, z डॅश कंटिन्यू केला तर तोही काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके, जसं मी आपण इकडे आल्यानंतर हा y डॅश निगेटिव्ह होतोय, हा x डॅश इकडे काय होतोय, निगेटिव्ह होतोय. तशाच पद्धतीने 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये पण सेमच असतं. ओके, अशा पद्धतीने ही काय आपली 3 डायमेन्शनल जॉमेट्री. ओके, आता याच्यावर आपल्याला युनिट व्हेक्टर्स लक्षात आले पाहिजे, इम्पॉर्टंट आहे ते युनिट व्हेक्टर्स. ओके, एक्स वाय झेड ही आपली 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. ओके, आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये मी एक्स ऍक्सिस वर ए पॉइंट घेतला, वाय ऍक्सिस वर बी पॉइंट घेतला, झेड ऍक्सिस वर सी पॉइंट घेतला. ओके, मग ओ ए, ओ बी आणि ओ सी हे सगळ्यांची मॅग्निट्यूड मी 1 घेतली. ह्या सगळ्यांची मॅग्निट्यूड काय घेतली मी, 1. जर मॅग्निट्यूड 1 असेल मीन्स युनिट, 1 मीन्स मॅथमॅटिक्स मध्ये काय म्हणतो आपण, युनिट. मग जर मॅग्निट्यूड युनिट असेल तर यासाठी युनिट वेक्टर जे आहेत ते युनिट वेक्टर आय कॅप, जे कॅप आणि के कॅप यूज केले जातात. ओके, युनिट वेक्टर कोणते कोणते यूज केले जातात,
आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. लक्षात आलं. फर्स्ट युनिट वेक्टर ओ ए बार साठी कोणता यूज केला जाणार? आय कॅप. ओके. ओबी साठी जे कॅप आणि ओसी साठी के कॅप. हे सगळे काय आहेत? युनिट व्हेक्टर्स. हे सगळे काय आहेत? युनिट व्हेक्टर्स. ओके. त्यामुळे हे महत्वाचं आहे. युनिट व्हेक्टर कसे राईट करायचे? ओके. फॉर एक्झाम्पल मी हा सेंटरला पी पॉइंट घेतला. ओके. पी पॉइंट मी एक्स वाय आणि झेड राईट केला. पी पॉइंट काय आहे? एक्स वाय झेड. आणि त्याला मी ओरिजिनशी जोडलं ओ पी बार. ओके. मग ओपी बार जर राईट करायचा झाला, ओके, आता ओपी बार राईट करताना त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत एक्स वाय झेड. ओके. आणि युनिट वेक्टर्स माहिती आहेत मला आय जे के. ओके. हा पी जो पॉइंट आहे ह्याचा तिन्ही कोऑर्डिनेट्सशी संबंध आहे एक्स वाय आणि झेड. त्यामुळे त्याला राईट करताना असं राईट करायचा एक्स एक्सिस युनिट वेक्टर कोणता आहे? आय. म्हणल्यानंतर एक्स आय कॅप प्लस वाय एक्सिस सी कोणता येईल? जे कॅप. म्हणजेच वाय जे कॅप प्लस झेड एक्सिस सी कोणता आहे? के कॅप. झेड के कॅप. अशा पद्धतीने आपल्याला काय राईट करता आलं पाहिजे? पोझिशन व्हेक्टर्स. ओके. ओपी बार मीन्स पोझिशन व्हेक्टर. एखादा स्पेस मध्ये पॉइंट घेतला, त्याला ओरिजिनशी जॉईन केला, इट इज कॉल्ड पोझिशन व्हेक्टर. लक्षात आलं. पोझिशन व्हेक्टर मीन्स काय? कोणताही पॉइंट मी स्पेस मध्ये घेतलाय, त्या स्पेस मधल्या पॉइंटला मी ओरिजिनशी जॉईन केला. ओपी ओ पासून त्या स्पेस मधल्या पॉइंट्स पर्यंत जे काय आहे त्याला काय बोलायचं? पोझिशन व्हेक्टर. पोझिशन व्हेक्टर ओपी बार मी कसा राईट केलाय? एक्स आय कॅप, वाय जे कॅप प्लस झेड कॅप. ओके. आणि ओपी बार मी स्मॉल पी बार ने दाखवायचा. ओपी बार मी स्मॉल पी बार असेल, आर बार असेल, कशाने दाखवला जातो? फॉर एक्झाम्पल मी ह्या प्लेन मध्ये एखादा ए पॉइंट घेतला, याला ओरिजिनशी जोडलं. ओके. मीन्स ओए बार. ओए बार मीन्स ए बार. ओके. ओए बार मीन्स ए बार. ओके. पुन्हा इकडे बी पॉइंट घेतला, बी ला मी ओरिजिनशी जोडल्यानंतर काय देणार? ओबी बार मी स्मॉल बी बार. ओसी बार मी स्मॉल सी बार. ओ एम बार मी स्मॉल एम बार. लक्षात आलं. कोणताही पॉइंट घेतला, त्याला ओरिजिनशी जोडलं की तो पोझिशन व्हेक्टर कशाने दाखवतात? ए बार, बी बार, सी बार, एम बार. कॅपिटल ओ ए बार मीन्स ए बार, ओबी बार मीन्स बी बार, ओसी बार मीन्स सी बार, ओ एम बार मीन्स एम बार. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल असाच पॉइंट मी क्यू पॉइंट घेतला, त्याचे कोऑर्डिनेट्स दिले 3 2 1. ओके. मग याची पोझिशन वेक्टर आपण कसे राईट करणार? ओके. क्यू पॉइंट घेतला, याला ओरिजिनशी जोडलं. ओके. ओरिजिन झाल्यानंतर ओ क्यू बार. ओ क्यू बार इज इक्वल टू. ओके. 3 हा कोणत्या ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर काय माझा? आय कॅप. मीन्स 3 आय कॅप. ओके. देन 2 हा वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिसचा युनिट वेक्टर जे कॅप. मीन्स +2 जे कॅप. देन 1 हा कोणता आहे? झेड ऍक्सिस. मीन्स 1 झेड ऍक्सिसचा युनिट वेक्टर के. मीन्स 1 के कॅप. ओके. ओ क्यू बार मीन्स काय वापरणार? कॅपिटल स्मॉल क्यू बार. अशा पद्धतीने काय राईट करायचे? पोझिशन व्हेक्टर. ओके. युनिट व्हेक्टरच्या भाषेमध्ये पोझिशन व्हेक्टर राईट कसा करायचा? लक्षात आलं. 3 आय कॅप +2 जे कॅप +1 के कॅप. हे सगळे काय आहेत आपले 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये युनिट व्हेक्टरचा वापर करून काय राईट करायचं? पोझिशन व्हेक्टर. ओके. आता आपण 1 पॉइंट घेतला स्पेस मध्ये आणि त्याला पोझिशन व्हेक्टरच्या भाषेमध्ये राईट केलं. आता 2 पॉइंट्स जॉईन करून पोझिशन व्हेक्टर कसा राईट करायचा पहा. हा एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस. ओके. आता मी काय केलं, इथं ए पॉइंट घेतला, हा बी पॉइंट घेतला, हे दोन्ही जॉईन केले. हा पॉइंट x1 y1 z1 घेतला, हा पॉइंट x2 y2 z2 घेतला. ओके. आणि ए ला ओरिजिनशी जोडलं, बी ला ओरिजिनशी जोडलं, सेंटर ओ ए बार, ओ बी बार, ए बी बार. ओके. आता ए बी बार हे 2 पॉइंट्स मी जॉईन केले आणि ए बी बारला मला पोझिशन व्हेक्टरच्या भाषेत राईट करायचंय. ए बी बारला मला कशाच्या भाषेत राईट करायचंय? पोझिशन व्हेक्टरच्या भाषेत राईट करायचंय. ओके. मीन्स कसं राईट करणार? आता ओ ए बार, ए बी बार आणि
ओबी बार. बाय युजिंग ट्रायंगल लॉ जर तुम्ही स्टडी केला तर ट्रायंगल लॉ आपला काय सांगतो, थर्ड साइड ही अदर टू साइडच्या काय असते, ऍडिशन मध्ये असते. मीन्स एबी बार इज इक्वल टू एओ बार प्लस ओबी बार. ओके, बाय युजिंग काय सांगितलं, ट्रायंगल लॉ. ओके, पण एओ बार ची डायरेक्शन आपली काय आहे, ओ कडून ए कडे आहे. ओके, मी राईट करताना एओ लिहिलाय आणि डायरेक्शन मात्र उलटी आहे. पण डायरेक्शन ऑपोजिट असेल तर आपण मात्र त्याला काय करतो, निगेटिव्ह व्हेक्टर राईट करणार. एओ बारला आपण काय केलं, जर डायरेक्शन बदलली तर ओ ए बार केलं तर मात्र त्याचं काय होतं, साइन चेंज होतं. मीन्स मायनस ओ ए बार प्लस ओ बी बार इज इक्वल टू, प्लस टर्म आधी राईट करतो, ओ बी बार मायनस ओ ए बार. ओके, मीन्स हा झाला आपला फॉर्म्युला. लक्षात काय ठेवायचं आहे की मला 2 पॉइंट्स चा पोझिशन वेक्टर राईट करताना म्हणजे एबी बारचा पोझिशन वेक्टर राईट करताना कसा राईट केला, ओबी बार मायनस ओ ए बार. मीन्स सेकंड बी मधून ए काय केलाय, मायनस केलाय. मीन्स ओबी बार मायनस ओ ए बार. ओके, फॉर एक्झाम्पल मी डीसी राईट केलं, डीसी चे पोझिशन वेक्टर राईट कसे करणार. ओके, सेकंड मीन्स सी, ओसी बार, ओ काय ओरिजिनशी हे आपलं पोझिशन वेक्टर राईट करताना आपल्याला ओरिजिनशी हे जॉईन करावंच लागणार आहे. ओके, देन ओसी बार मायनस फर्स्ट काय आहे, डी बार, ओडी बार. ओके, देन फॉर एक्झाम्पल मी घेतलं ओएम न घेता मी करतो एमएन बारला कसं राईट करता येईल, पोझिशन वेक्टरच्या भाषेत राईट करताना सेकंड फर्स्ट कोणता आहे, एन, मीन्स ओएन बार मायनस ओएम बार. ओके, देन मी पीक्यू बार घेतलं, पीक्यू बार कसा राईट करणार, पीक्यू बार मीन्स ओक्यू बार, सेकंड कोणता आहे, क्यू मायनस ओपी बार. लक्षात आलं. मीन्स पोझिशन वेक्टर कोणते 2 पॉइंट जॉईन केल्यानंतर त्या एबी बारचे मला पोझिशन वेक्टर राईट करायचं होतं. ते एबी बारचे पोझिशन वेक्टर काय आलं, ओबी मायनस ओए. ओके, आणि ओए बार मी स्मॉल ए बार ने दाखवायचा, ओबी बार मी स्मॉल बी बार ने दाखवायचा. ओके, मीन्स इथे एबी बार इज इक्वल टू आपलं काय तयार झालं, बी बार मायनस ए बार. हे माझं पोझिशन वेक्टर राईट झालं. ओके, मीन्स डीसी बारला कसं राईट करणार, ओसी बार मी स्मॉल सी बार, ओडी बार मी स्मॉल डी बार. ओके, ओएन बार मी स्मॉल एन बार, ओएम बार मी स्मॉल एम बार, ओक्यू बार मी स्मॉल क्यू बार आणि ओपी बार मी स्मॉल पी बार. अशा पद्धतीने आपल्याला काय राईट करता आलं पाहिजे, पोझिशन वेक्टर. ओके, आता दे मी 2 पॉइंट्स राईट केलेले आहेत. ओके, मग ए बारला आपण पोझिशन वेक्टर्स राईट कसे करणार, बाय युजिंग युनिट वेक्टर ओए बार मीन्स ए बारला. ओके, x1 हा x ऍक्सिस चा कोऑर्डिनेट आहे. ओके, मीन्स x ऍक्सिस वरचा युनिट वेक्टर कोणता यूज करतो आपण, आय कॅप, y ऍक्सिस वरचा जे कॅप आणि z ऍक्सिस वरचा के कॅप. मीन्स आता ए पॉइंट कसा राईट करणार मी, x1 आय कॅप पुन्हा y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. अशा पद्धतीने काय करायचं, पोझिशन वेक्टर राईट करायचा. ओए बार इज इक्वल टू आपल्याला पॉइंट दिला होता, कोऑर्डिनेट्स दिले होते ए च्या कोऑर्डिनेट्स वरून तो पोझिशन वेक्टर मी काय केला, राईट केला. देन बी बार कसा राईट करणार, ओबी बार इज इक्वल टू बी बार इज इक्वल टू x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप प्लस z2 के कॅप. ओके, हे काय झाले माझे पोझिशन वेक्टर. युनिट वेक्टरच्या भाषेमध्ये आपण काय केले, पोझिशन वेक्टर राईट केले. आता आपल्याला एबी बार जर कॅल्क्युलेट करायला सांगितला तर एबी बार कसा कॅल्क्युलेट करणार आपण, एबी बार काय लिहितोय आपण, ओबी बार मायनस ओए बार मीन्स बी बार मायनस ए बार. आता बी बार आपल्याकडे आहे x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप प्लस z2 के कॅप मायनस ए बार x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. ओके, आता सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन कसं करणार बा, ज्या युनिट वेक्टरच्या भाषेत आपण पोझिशन वेक्टर राईट केलं असतो त्यावेळी ऍडिशन असू दे सबट्रॅक्शन असू दे डायरेक्ट करायचं नाही, फक्त
ज्या युनिट वेक्टर्स आहेत मीन्स आय च्या कोइफिशियंटचं सबट्रॅक्शन करायचं, जे च्या कोइफिशियंटचं सबट्रॅक्शन करायचं आणि के च्या कोइफिशियंटचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. ओके, आता आय चे कोइफिशियंट कोणते कोणते आहेत, इथे x2 आहे, इथे x1 आहे, x2 मायनस x1 मिडलला प्लस. जे चे कोइफिशियंट्स कोणते आहेत, इथे y2 आहे, इथे जे चे कोइफिशियंट y1 आहे. ओके, प्लस के चे कोइफिशियंट इथे z2 आहे, इथे z1 आहे. अशा पद्धतीने काय करायचं, सबट्रॅक्शन ऍडिशन मीन्स आय जे आणि के च्या कोइफिशियंटचं ऍडिशन आणि काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतो, पोझिशन वेक्टर सॉल्व्ह करता येतो. ए बी बार दोन पॉइंट घेतले ते जॉईन केले. ए बी बार चे पोझिशन वेक्टर राईट करताना आपण कसा राईट केला, ओ बी बार मायनस ओ ए बार मीन्स बी बार मायनस ए बार. त्यांचे पोझिशन वेक्टर आपण आय जे के च्या भाषेमध्ये राईट केले, देन आपण काय केलं, सॉल्व्ह केलं. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मतलब एबी चा उल्लेख करतील, डीसी चा उल्लेख करतील, एम एन चा करतील, पीक्यू चा करतील. पोझिशन वेक्टर्स आपल्याला काय करता आले पाहिजेत, राईट करता आले पाहिजे. ओके, हे झालं पोझिशन वेक्टर्स कंप्लीट झालं. 3 डायमेन्शनल जॉमेट्री आपली कंप्लीट झाली. आता आपण थेरम कडे वळूया. ओके, थेरम आपला काय सांगतोय पहा, स्टेटमेंट इफ ए बार बी बार सी बार आर 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स then any vector r bar in this space can be uniquely expressed as a linear combination of a bar b bar c bar. ओके, a bar b bar c bar हे तिन्ही वेक्टर काय सांगितले, नॉन कोप्लेनर. व्हॉट इज मीन बाय कोप्लेनर, ज्याला कोप्लेनर स्टेटमेंट डेफिनेशन पार्ट आहे. मी आता लास्ट 3 थेरम घेतलेत, डेफिनेशन्स घेतल्यात. डेफिनेशन्स मध्ये कोलिनियरची डेफिनेशन, कोप्लेनरची डेफिनेशन ह्या दोन्ही इम्पॉर्टंट आहेत आणि या दोन्ही डेफिनेशन्सवर खूप थेरम, खूप एक्झाम्पल्स डिपेंडिंग आहेत. ओके, आपले जे थेरम स्टडी करणार आहे त्याच्यावर खूप एक्झाम्पल्स असतात, तेव्हा स्टेटमेंट्स पार्ट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कोलिनियरची डेफिनेशन काय सांगते, टू वेक्टर्स कधी कोलिनियर असतील, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू दी सेम लाईन ऑर अलॉंग विथ दी सेम लाईन. म्हणजे ते एका लाईनला पॅरलल असतील किंवा त्याच लाईनवरचे दोन्ही वेक्टर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर म्हणतो. आता कोप्लेनर कधी म्हणतो, इफ टू और मोर वेक्टर्स आर कोप्लेनर इफ दे लाईज ऑन दी सेम प्लेन और पॅरलल टू दी सेम प्लेन. म्हणजे एकाच प्लेन मधले सगळे वेक्टर असतील किंवा पॅरलल प्लेन मधले वेक्टर असतील तरच त्यांना आपण कोप्लेनर म्हणतो. ओके, एकाच प्लेन मधले असतील तरच त्यांना आपण कोप्लेनर म्हणणार. ओके, पण आपल्याला इथे ए बार बी बार सी बार हे कसले सांगितले, नॉन कोप्लेनर. म्हणल्यानंतर आपल्याला एका प्लेन मधले वेक्टर घ्यायचे नाहीये. ओके, त्यामुळे ए बार बी बार सी बार हे मी घेताना आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री सारखेच घेतो. ओके, ए बार बी बार सी बार तिन्ही पण काय घेतले, वेगवेगळ्या प्लेन मध्ये घेतले. ओके, एकाच प्लेन मध्ये असते. फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं असतं, ही आपली 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे. हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. हा ए बार, हा बी बार, हा सी बार. तर हे चालणार नाहीत का, तर तिन्ही पण वेक्टर एकाच प्लेन मध्ये येतात. कोणत्या प्लेन मध्ये, वायझेड प्लेन मध्ये येतात. मग वायझेड प्लेन मध्ये येत असतील तर ते कोप्लेनर आहेत. मग आपल्याला इथे घेताना काय सांगितले, तिन्ही वेक्टर काय पाहिजेत, नॉन कोप्लेनर पाहिजेत. नॉन कोप्लेनर म्हणून काय घेतले मी, वेगवेगळ्या प्लेन मध्ये 3 वेक्टर्स घेतलेले आहेत. ओके, देन स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बघा, देन एनी वेक्टर आर बार इन दिस स्पेस can be uniquely expressed as linear combination of a bar b bar c bar. म्हणजे r बार असा पॉइंट आहे या स्पेस मधला घ्यायचा आहे की त्याला आपल्याला युनिकली एक्सप्रेस करता आला पाहिजे लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन मी लास्ट लेक्चरला डेफिनेशन सांगितली. लिनियर कॉम्बिनेशन मीन्स काय, a1 बार, a2 बार, a3 बार हे सगळे काय असतील, वेक्टर्स असतील. हे सगळे काय असतील, वेक्टर असतील. आणि मी स्केलर घेतली
T1 T2 T3 ओके मग T1 A बार प्लस T2 B बार प्लस T3 A3 बार जर मला असं राईट करता आलं तर इट इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन. लिनियर कॉम्बिनेशन काय, एक स्केलर एक वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, एक स्केलर एक वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर ऍडिशन मध्ये राईट केलं इट इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे A1 बार हा वेक्टर आहे, T1 हा स्केलर आहे, T1 A बार T2 A2 बार T3 A3 बार जर असं मला राईट करता आलं इट इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन. ओके मग इथे सुद्धा आपल्याला काय दाखवायचं आहे, आर बार हा जो काय वेक्टर आहे हा कसा मला एक्सप्रेस करता आला पाहिजे, युनिकली एक्सप्रेस ऍज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार. म्हणजे ए बार बी बार सी बारच्या मला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट करता येतोय असं मला काय करायचंय ते दाखवायचं आहे. ओके मग आर बार हा काय सांगितलाय, स्पेस मधला एनी पॉइंट आहे. ओके मी तो पॉइंट इथे घेतला, सिमिलरली मगासारखा पी पॉइंट घेतो. ओके हा ओरिजिन आहे, ओ पासून पी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते मी कशाने दाखवतो, आर बार ने दाखवतो. ओके आता सिमिलरली काय करायचं, मगासारखा एक क्यूब तयार करायचा. ओके क्यूब तयार केला. ओके याला बी नाव देतो, पी क्यू आर एस टी यू. ओके आता ऑब्झर्व केलं पी पॉइंट हा इथे आपला. ओके पी पॉइंट हा आर बार आहे. ओके मी ओ ला पण एस शी जोडतो. ओके देन पा ऑब्झर्व केलं आपल्याला लक्षात येते राईट करायचं इथे, याला सेंटरला ओ नाव द्या, ए नाव द्या, काही नाव दिलं तरी फरक पडत नाही. A bar, B bar, C bar are three non-coplanar vectors. Then any vector R bar in this space can be uniquely expressed as a linear combination of A bar, B bar, C bar. मी एक पॉइंट घेतला त्याच्यात तीन नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स घेतले, त्या व्हेक्टर्स मध्ये एक आर बार हा एनी स्पेस मधला पॉइंट घेतला. ओके ते मी तिन्ही व्हेक्टर्सशी काय केले, जॉईन केले. ओके आता ऑब्झर्व काय करूया, आता पहा ए बी बार जो आहे, ए बी बार आणि हा ए बार दोन्ही वेक्टर एकाच लाईन वरचे आहेत. ए बी बार आणि ए बार हे दोन्ही वेक्टर काय आहेत, एकाच लाईन वरचे आहेत. ए बी बार अँड ए बार जर एकाच लाईन वरचे असतील तर त्यांना मी काय म्हणू शकतो. ओके कोलिनियरची डेफिनेशन आपली काय सांगते, if two vectors are collinear if they are parallel to the same line or along with the same line. ते पॅरलल असतील त्या लाईनशी तरी ते कोलिनियर आहेत आणि त्याच लाईनवरचे दोन्ही वेक्टर असतील तरी कोलिनियर आहेत. मग ए बी बार आणि ए बार हा दोन्ही काय आहेत, एकाच लाईनवरचे वेक्टर आहेत. मीन्स मला ह्यांना काय म्हणता येईल, कोलिनियर म्हणता येईल. ओके कोलिनियर म्हणलं तर आपली कोलिनियरची डेफिनेशन काय सांगते, ए बार आणि बी बार हे जर कोलिनियर असतील तर मॅथमॅटिकली कसे राईट करतो आपण, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. मॅथमॅटिकल डेफिनेशन काय आपली कोलिनियर वेक्टरची, वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. मीन्स ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. टी हा माझा काय आहे, स्केलर आहे. टी माझा काय झाला, स्केलर. हे आपण अशा पद्धतीने काय करू शकतो, कोलिनियर वेक्टर डिफाइन करू शकतो. ओके देन ए बी बार अँड ए बार हे जर कोलिनियर असतील तर मला कसं राईट करता येईल, ए बी बार इज इक्वल टू एक्स इंटू ए बार. इथं टी हा स्केलर यूज केला होता, इथे मी एक्स यूज करतो. एक्स हा माझा काय आहे, स्केलर आहे. लक्षात आलं. देन ए बी बार इज इक्वल टू कसं राईट केलं मी, एक्स इंटू ए बार. ओके देन ऑब्झर्व करा पुन्हा एकदा, ए क्यू हा पॉइंट आणि हा बी पॉइंट, ए क्यू आणि बी बार हे दोन्ही पुन्हा काय झालेत, एकाच लाईन वरचे वेक्टर आहेत. त्यांना पण काय मला म्हणता येईल, कोलिनियर म्हणता येईल. मीन्स ए क्यू बार अँड बी बार आर कोलिनियर. पुन्हा कसं राईट करणार, ए क्यू बार इज इक्वल टू इथं एक्स वापरला, इथं वाय वापरतो. ए क्यू बार इज इक्वल टू म्हणजे वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर म्हणजे कोलिनियर. वाय हा माझा काय आहे, स्केलर आहे. ओके देन ऑब्झर्व करा, ए व्ही आणि सी बार हे सुद्धा काय आहेत, एकाच लाईन वरचे दोन्ही वेक्टर आहेत. यांना पण मला काय म्हणता येईल, कोलिनियर म्हणता येईल. ए व्ही अँड सी बार
कोलिनियर. जर कोलिनियर असतील तर कसं राईट करणार वन्स अगेन ए व्ही बार इज इक्वल टू झेड. आता नवीन स्केलर इथं वाय यूज केला, आता इथे काय करतो झेड सी बार. झेड हा माझा काय आहे स्केलर आहे. लक्षात आलं. म्हणजे हे सगळे कशाच्या बेसवर लिहिले मी कोलिनियर डेफिनेशनच्या बेसवर लिहिले. ओके. आता मी ऑब्झर्व काय करायचं आहे, मला आर बारला एक्सप्रेस करायचं आहे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार. आर बार म्हणजे कोणता आहे ए पी. ए पी म्हणजे काय झाला आर बार झाला. ओके. आता या डायग्राम मध्ये ऑब्झर्व केलं तर ए पी एस हा मला काय म्हणता येईल ट्रायंगल यूज करता येईल. मग ट्रायंगल लॉचा यूज केला. ट्रायंगल APS by using triangle law. By using triangle law. ओके. ट्रायंगल लॉ आपला काय सांगतो, ही थर्ड साइड आहे. ही थर्ड साइड आपण कशी राईट करणार ऍडिशन ऑफ टू साइड्स. कोणत्या ऍडिशन ऑफ टू साइड्स AP बार इज इक्वल टू PS बार प्लस AS बार. PS बार प्लस AS बार. ओके. आता एएस बार जो आहे त्या एएस बारच्या ठिकाणी मला कसं राईट करता येईल. एएस बार साठी मी ट्रायंगल कन्सिडर केला ABS. एएस बार साठी मी कोणता ट्रायंगल यूज करतोय बघा ABS. मग हा एएस बार म्हणजे अदर टू साइडची मला काय लिहिता येईल ऍडिशन. म्हणजेच एएस बारच्या ठिकाणी काय लिहिणार AB बार प्लस BS बार. एएस बारच्या ठिकाणी मी राईट काय करतो AB बार प्लस BS बार आणि हा आपली कोणती आहे PS बार. ओके. मीन्स आता ऑब्झर्व केलं तर AB बार माझ्याकडे काय राईट केला AB बार इज इक्वल टू X इंटू A बार. ओके. आधी मी AB बार ऍज इट इज लिहितो. देन BS बार म्हणजे ही साइड. ओके. BS बार ही साइड आहे. ओके. BS बार ही साइड AQ बारला काय आहे पॅरलल आहे. ओके. BS बार ही साइड कोणत्या साइडला पॅरलल आहे AQ बारला पॅरलल आहे. मग पॅरलल असेल ते AQ पण काय असणार आहे सेम. म्हणजे BS बारच्या ठिकाणी मी यूज करतो AQ बार. इथे राईट करायचं BS बार इज इक्वल टू AQ बार. त्यात दोन्ही काय आहेत पॅरलल साइड्स आहेत. ओके. देन ऑब्झर्व करूया PS बार ही जी काय साइड आहे ही इथल्या AC बारला काय आहे आपल्या AV बारला काय आहे पॅरलल आहे. मीन्स PS आणि AV ह्या दोन्ही पण पॅरलल असल्यामुळे त्याच्या ठिकाणी मी काय यूज करू शकतो AV बार. PS बारच्या ठिकाणी AV बार यूज केलं. ओके. मीन्स AB बारच्या ठिकाणी मी काय राईट करू शकतो XA बार प्लस AQ बारच्या ठिकाणी YB बार आणि AB बारच्या ठिकाणी ZC बार. ओके. आणि AP बार म्हणजे कशाने इंडिकेट केलाय मी R बारने इंडिकेट केलाय. ओके. आपलं स्टेटमेंट प्रूव्ह झालं का बघा. स्टेटमेंट काय सांगितलं होतं आर बारला आपल्याला युनिकली एक्सप्रेस करायचं आहे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार. आर बार इज इक्वल टू XA बार प्लस YB बार प्लस ZC बार. लिनियर कॉम्बिनेशन मीन्स काय स्केलर वेक्टर एक्स वाय झेड हे माझे स्केलर आहेत. ए बार बी बार सी बार हे माझे वेक्टर आहेत. मग स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी ऍडिशन मध्ये दाखवण्यात यशस्वी झालो. मीन्स मला लिनियर कॉम्बिनेशन दाखवता आलं. मग लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय दाखवायचं होतं आर बार हा एक पॉइंट ह्या स्पेस मधला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स मला राईट करता येतो. हे मला काय करता आलं इथे प्रूव्ह करता आलं. अशा पद्धतीने आपल्याला हा थेरम काय करायचा प्रूव्ह करायचा. हा थेरम ही भरपूर वेळा एक्झामला 3 मार्क्स साठी 4 मार्क्स साठी एक्झामला विचारला जातो. ओके. नाव सुरुवातीला राईट करा 3 नॉन कोप्लेनर्स वेक्टर्स. आपण प्रूफ मध्ये राईट करताना डायग्राम जी काढले त्या डायग्राम मधल्या सगळ्या गोष्टी स्टेटमेंट मध्ये राईट करा. फर्स्टली 3 वेक्टर्स आपण नॉन कोप्लेनर्स वेक्टर्स घेतले. ए पॉइंट हा वेक्टर मधला एनी आपण स्पेस मधला एनी पॉइंट घेतलाय. पी हा एनी पॉइंट घेतलेला आहे. देन बाय ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला ए बार हे काय मिळाले एकाच लाईनवरचे वेक्टर मिळाले मीन्स कोलिनियर आहेत. सिमिलरली AQ बी बार AV सी बार हे सुद्धा काय आहेत कोलिनियर आहेत. आणि मग बाय युजिंग काय केलं ट्रायंगल लॉचा वापर केला आणि स्टेटमेंट काय झालंय आपलं प्रूव्ह झालेलं आहे. ओके. हा थेरम आपण काय केलाय स्टडी केलेला आहे. याच्यावरती आता आपण काय करूया एक्झाम्पल स्टडी करूया. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी. ओके. एक्झाम्पलच्या आधी नोट राईट केले. नोट मध्ये राईट काय केले बा लेट A cap be a unit vector along a non-zero vector A bar in space, then
a cap is equal to a bar upon magnitude of a bar. ओके, a cap हा युनिट वेक्टर कसा डिफाइन केलेला आहे, a cap is equal to a bar upon magnitude of a bar. मॉड a bar मीन्स वेक्टर टॉपिक मध्ये आपण काय बोलतो त्याला, मॅग्निट्यूड ऑफ a bar. ओके, मग आता एक्झाम्पल बघा काय सांगितलंय, फाइंड a vector with direction a bar I minus 2j that has magnitude 7 units. ओके, फाइंड काय करायचं आहे, वेक्टर डायरेक्शन ऑफ ए बार आपल्याला राईट करायचं आहे. ओके, आपल्याकडे ए बार दिलेला आहे, ए बार इज इक्वल टू आय मायनस 2j दिलेला आहे. ओके, आपण याच्यावरून ए कॅप काढून घ्यायचा. ओके, ए कॅप काढून घेताना ए बार ऑलरेडी आपल्याला दिलाय, पण मॅग्निट्यूड ए बार आपल्याला काढता आली पाहिजे. मॅग्निट्यूड काढायची मीन्स काय करायचं, मॅग्निट्यूड मीन्स आपण काय म्हणतो, हा एक्स ऍक्सिस आहे, वाय आहे, हा झेड आहे, सेंटर पॉइंट मी ए घेतला, हा ओरिजिन ओ पासून ए पर्यंतचा जोडला, हा ए बार म्हणजेच काय झाला माझा, ओ ए बार मीन्स ए बार झाला. ओके, मग हा पॉइंट समजा मी A1 A2 A3 घेतला. ओके, आणि OA बार मीन्स A बार. ओके, आणि याची मला मॅग्निट्यूड काढायची आहे, याची मला काय काढायची आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स काय सांगितलं डेफिनेशन सुरुवातीला पाहिल्या, स्केलर वेक्टर मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स लेंथ, स्पेसिफिक लेंथ किंवा साइज. मग आता आपल्याला ह्या OA ची लेंथ काढायची आहे. हा ओरिजिन मीन्स काय आहे, ओरिजिन मीन्स 0 0 0. ह्या ओ पासून ए पर्यंतची लेंथ काढायची. लेंथ काढायची म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करायचा. मग डिस्टन्स फॉर्म्युला आपला काय सांगतो, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर, y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, z1 मायनस z2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग समजा मी हा पॉइंट x1 y1 z1 घेतला, हा पॉइंट मी x2 y2 z2 घेतला, तर आपला फॉर्म्युला काय तयार झाला, फॉर्म्युला काय तयार होईल बघा, x1 मायनस x2 म्हणजे 0 मायनस, हा x1 मीन्स 0, x2 मीन्स a1, 0 मायनस a1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, y1 मायनस y2 0 मायनस a2, 0 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर, देन 0 मायनस a3 ब्रॅकेट स्क्वेअर. मीन्स फॉर्म्युला पहा काय तयार होतोय, 0 minus a1 means a1 square, 0 minus a2 means a2 square, 0 minus a3 means a3 square. Means magnitude of a bar is equal to formula काय तयार झाला, a1 square plus a2 square plus a3 square. असा फॉर्म्युला काय तयार होतो, तर ओरिजिन हा माझा काय 0 0 आहे. त्या फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट कशाचा स्क्वेअर करायचा, a1 a2 a3 चा काय करायचा, स्क्वेअर करायचा. मॅग्निट्यूड काढायचे म्हणजेच लेंथ काढायचे म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करायचा. मीन्स आता इथे आपल्याला मॅग्निट्यूड काढताना मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू, ओके, आता हाच पॉइंट आपण a1 बार a2 बार a3 बार हे कोऑर्डिनेट्स आपण पोझिशन वेक्टरच्या भाषेत ए बार कसे राईट करणार, a1 i कॅप, ओके, a2 j कॅप प्लस a3 k कॅप. ओके, हे झाले माझे पोझिशन वेक्टरच्या भाषेमध्ये रायटिंग. मग आता पोझिशन वेक्टरच्या भाषेत इथं a1 मीन्स i चा कोएफिशिएंट, j मीन्स a2 मीन्स j चा आणि a3 मीन्स k चा. म्हणजे फॉर्म्युला मध्ये आपण पुट केल्यावर इथे i चा कोएफिशिएंट 9 मीन्स 1 चा स्क्वेअर प्लस j चा कोएफिशिएंट मीन्स -2 चा स्क्वेअर, मीन्स 1 चा स्क्वेअर 1 -2 चा स्क्वेअर 4. मीन्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आली माझी, √5. ओके, देयरफॉर वेक्टर a cap in the direction of a bar is a cap is equal to a bar upon magnitude of a bar. ओके, आता a बार आपल्याकडे किती आहे, i-2j अपॉन मॅग्निट्यूड किती काढले आपण, √5 कॅल्क्युलेट केली. ओके, देन ओके, क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, हॅज मॅग्निट्यूड 7 युनिट्स. ओके, वेक्टर मॅग्निट्यूड 7 by the direction of vector a by the direction of vector
ए कॅप. ओके, मीन्स काय करायचं, ह्या 7 ने ए कॅपला मल्टिप्लाय करायचं. ए कॅप इथे आपण काढून घेतलेला आहे. 7 इंटू ए कॅप मीन्स I minus 2j upon root 5. मीन्स कसं राईट करता येईल बा, 7 upon root 5 I cap minus 7 into 2 means 14 upon root 5 j cap. ओके, हे झालं माझं फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, छोटी छोटी एक्झाम्पल्स काय करता आली पाहिजे, सॉल्व्ह करता आली पाहिजे. 2 मार्क्स 1 मार्क्स साठी अशी छोटी एक्झाम्पल्स काय केली जातात, बोर्ड एक्झामला विचारली जाते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल वरती पहा काय सांगितले मी. ए पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय, सी पॉइंट दिलाय, डी पॉइंट दिलाय. आर 4 points in the Cartesian plane. ओके, 4 points Cartesian plane मध्ये दिले. फाइंड ए बी बार अँड सी डी बार. ओके, 1 मार्क्स आणि 2 मार्क्स साठी कशी क्वेश्चन्स येतात पहा. ओके, A point 2 3, okay, B point -1 5, C point -1 1, D point -7 5. ओके, आता आपल्याला याचे काय करायचे आहे, ए बी बार आणि सी डी बार काढायचे आहे. ओके, आता ए बी बार आणि सी डी बार काढायचे आहे, आपण पोझिशन वेक्टर्स राईट करायचे. ओके, ए चा पोझिशन वेक्टर कसा राईट करणार, ओ ए बार मीन्स ए बार. ओके, इथं दोनच कोऑर्डिनेट्स दिलेत, म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिलाय, झेड कोऑर्डिनेट दिलेले नाही. मग एक्स कोऑर्डिनेट साठी आपण युनिट वेक्टर आय वापरतो, वाय कोऑर्डिनेट साठी जे वापरतो. मीन्स 2i कॅप प्लस 3j कॅप. ओके, देन ओ बी बार मीन्स बी बार. बी बार कसा राईट करणार, -1i कॅप प्लस 5j कॅप. ओके, देन सी बार साठी, ओ सी बार साठी सी बार -1i कॅप प्लस 1j कॅप. ओके, आणि डी बार साठी ओडी बार इज इक्वल टू डी बार -7i कॅप प्लस 5j कॅप. ओके, राईट करून घेतले. आता कॅल्क्युलेट करायचं आहे मला ए बी बार. ओके, आता ए बी बार चे पोझिशन वेक्टर मी सांगितलं मग कसं राईट करायचे. ए बी बार चे पोझिशन वेक्टर सेकंड पहिल्यांदा राईट करायचा, ओ बी बार माइनस ओ ए बार. ओके, ओ बी बार मीन्स स्मॉल बी बार, ओ ए मीन्स स्मॉल ए बार. आता बी बार माझ्याकडे आहे -i प्लस 5j माइनस ए बार, ए बार माझ्याकडे काय आहे 2i प्लस 3j. ओके, मायनस असल्यामुळे पुढील टर्मला काय टाकायचं, ब्रॅकेट -i कॅप प्लस 5j कॅप. ओके, ब्रॅकेट काढून टाकल्यावर काय होईल, -2i कॅप -3j कॅप. ओके, कॅप कंपल्सरी टाकायची. -i -2i मीन्स की झाले -3i कॅप प्लस 5j -3 मीन्स प्लस 2j कॅप. हे झाले माझा ए बी बार. अशा पद्धतीने ए बी बार कॅल्क्युलेट केला. अगेन काय कॅल्क्युलेट करायचंय मला, सी डी बार. सी डी बार कॅल्क्युलेट करण्यासाठी मी सी डी बार कसा राईट करणार, पोझिशन वेक्टर्स राईट करताना ओडी बार माइनस ओ सी बार. ओडी मीन्स डी बार, ओ सी मीन्स सी बार. ओके, डी बार आपल्याकडे काय आहे -7i कॅप प्लस 5j कॅप माइनस सी बार. सी बार माझ्याकडे काय आहे -i कॅप प्लस j कॅप. ओके, मिडल टर्म मायनस आहे त्यामुळे पुढील टर्मला ऑलवेज काय टाकायचं, ब्रॅकेट टाकायचं, नाही तर साइन चेंज होणार, आन्सर मध्ये चेंज होणार. साइन बदलू द्यायची नाही, आपल्याला ब्रॅकेट टाकले कंपल्सरी. -7i कॅप प्लस 5j कॅप, ब्रॅकेट काढून टाकल्यानंतर मायनस प्लस i माइनस j कॅप. ओके, देन -7i किती होईल, -6i कॅप प्लस 5 -1 मीन्स प्लस 4j कॅप. हा कोणता वेक्टर आला माझा, सी डी वेक्टर. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल्स आपल्याला काय केली जातील, विचारली जातील 1 मार्क्स 2 मार्क्स साठी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मी जे घेतले ते इम्पॉर्टंट आहे.
बोर्डला 3 मार्क्स साठी एक्झाम्पल खूप वेळा विचारले गेल्या लास्ट प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही बोर्डचे काढून पाहिलं तर हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल खूप वेळा विचारलेलं आहे. ओके, क्वेश्चन काय पहा, शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. 3 पॉइंट्स दिलेले आहेत आणि ते कोलिनियर आहेत का नाहीत आपल्याला दाखवायचं आहे. ओके, मग कोलिनियरचं एक्झाम्पल खूप वेळा परीक्षेला येतं. ओके, आता कोलिनियर्स दाखवायचे. कोलिनियरची डेफिनेशन आपण स्टडी केली आहे. काय डेफिनेशन? इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू द सेम लाईन और अलॉंग विथ द सेम लाईन. पॅरलल असतील किंवा त्याच लाईनीवरचे वेक्टर असतील. ओके, मग 3 पॉइंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल ए बी सी. ओके, मग ए बी सी हे तिन्ही जर एकाच लाईनवरचे व्हेक्टर असतील तर मला ते दाखवता आले पाहिजे. मग काय करूया आपण, ए बी बी सी कॅल्क्युलेट करूया किंवा ए बी ए सी कॅल्क्युलेट करूया किंवा बी सी ए सी बी सी झालं, असं कोणतेही 2 वेक्टर आपण काय करून घेऊया, कॅल्क्युलेट करून घेऊया. ओके, मग कॅल्क्युलेट करून घेताना कायम आपल्या लक्षात आलं पाहिजे, हा ओरिजिन ओ असतो, ए ला ओ शी जोडायचं, बी ला ओ शी जोडायचं, सी ला ओ शी जोडायचं. ओ ए बार मीन्स ए बार, ओ बी बार मीन्स बी बार, ओ सी बार मीन्स सी बार. ए बार बी बार सी बार हे त्याचे काय झाले, पोझिशन वेक्टर्स झाले. मग पोझिशन वेक्टर्सच्या भाषेमध्ये फर्स्टली राईट करायचं आणि आपल्याला एकाच लाईनवरचे ते वेक्टर्स आहेत असं दाखवता आलं पाहिजे. सोल्युशन, फर्स्ट लेट ए बार बी बार सी बार बी दी पोझिशन वेक्टर्स, be the position vectors of point A, B and C. हा A B C चे हे A बार B बार C बार हे काय आहेत, पोझिशन वेक्टर्स आहेत. दॅट इज A बार B बार C बार. A बार मीन्स O A बार, B बार मीन्स O B बार आणि C बार मीन्स O C बार. ओके, A बार कसा राईट करणार, 3 means x axis means I cap, 3 I cap plus 2 j cap minus 4 k cap. B बार कसा राईट करणार, 9 I cap plus 8 j cap minus 10 k cap. Then C बार कसा राईट करणार, minus 2 I cap minus 3 j cap plus 1 k cap. ओके, तिन्ही वेक्टर राईट करून घेतले. ओके, आता पहिल्यांदा कॅल्क्युलेट काय करूया, ए बी कॅल्क्युलेट करूया आपण. ए बी करा, बी सी करा, ए सी करा, कोणताही केला तरी चालेल. ए बी कॅल्क्युलेट करतो. ए बी कॅल्क्युलेट करताना पोझिशन वेक्टर कसे राईट करणार याचे, ए बी चे पोझिशन वेक्टर राईट करणार पहिल्यांदा सेकंड ओ बी बार मायनस ओ सी बार. ओ बी मीन्स बी बार, ओ सी मीन्स सॉरी ओ बी बार मायनस ओ ए बार. ओके, ओ ए मीन्स ए बार. ओके, बी बार आपल्याकडे आहे 9i प्लस 8j मायनस 10k मायनस ए बार. ए बार माझ्याकडे आहे 3i प्लस 2j मायनस 4k कॅप. ओके, कॅल्क्युलेट करूया. 9i प्लस 8j मायनस 10k ब्रॅकेट काढून टाकल्यानंतर मायनस 3i मायनस 2j मायनस प्लस 4k. ओके, 9i मायनस 3i किती होईल, 6i कॅप. 8j मायनस 2j प्लस 6j. ओके, मायनस 10k प्लस 4k मीन्स पुन्हा एकदा मायनस 6k मीन्स ए बी बार इज इक्वल टू काय मिळतंय, 6i कॅप प्लस 6j कॅप मायनस 6k कॅप मिळतंय. ओके, तिन्ही ठिकाणी 6i 6 ला कॉमन काढतो, i कॅप प्लस j कॅप मायनस 6k कॅप. हा 6 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड करतो मीन्स ए बी बार अपॉन 6 इज इक्वल टू i कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप. याला नंबर देतो 1. ए बी बार कॅल्क्युलेट करून घेतलाय. आता बी सी बार कॅल्क्युलेट करतो. ओके, बी सी बार काय आपली, बी सी बारचा पोझिशन वेक्टर कसा राईट करणार, सेकंड पहिल्यांदा ओ सी बार मायनस ओ बी बार. ओ सी बार मीन्स सी बार, ओ बी बार मीन्स बी बार. ओके, सी बार आपल्याकडे काय आहे, मायनस 2i मायनस 3j प्लस k
-2i -3j प्लस k माइनस b बार माझ्याकडे काय 9i प्लस 8j -10k ओके ब्रॅकेट काढून टाकूया -2i -3j प्लस k -9i -8j प्लस 10k ओके देन कॅल्क्युलेट केल्यानंतर -2i -9j -11k ओके देन -3j -8j अगेन -11j k प्लस 10k प्लस 11k ओके तिन्ही ठिकाणी 11 11 11 आहे अगेन 11 मला कॉमन काढता येईल 11 पण कॉमन काढूया आणि -e कॉमन काढूया -11 कॉमन काढलं तर इथे प्लस i कॅप माइनस कॉमन काढल्या प्लस j कॅप पुन्हा इथे 11 -11 काढणार इथे काय होईल -k कॅप ओके -11 ऍज इट इज लेफ्ट साइड काय माझी bc बार ओके i कॅप j कॅप -k कॅप हा जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट इथे आहे का नाही पहा i कॅप प्लस j कॅप -k कॅप ओके ह्या i कॅप प्लस j कॅप -k कॅप ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी मला राईट करता काय येईल ab बार अपॉन 6 याच्याच ठिकाणी मी राईट काय करतो ab बार अपॉन 6 इथे पुढे राईट करायचं फ्रॉम 1 ओके मीन्स bc बार इज इक्वल टू 6 ला बाहेर राईट केलं -11 अपॉन 6 इंटू ab बार झालं कोलिनियर म्हणणार आपण का कोलिनियर म्हणायचं पा bc बार इज इक्वल टू -11 अपॉन 6 इंटू ab बार ओके आपली कोलिनियरची डेफिनेशन काय सांगते दोन वेक्टर a बार आणि b बार कोलिनियर कधी असतात a बार इज इक्वल टू t इंटू b बार म्हणजेच काय वन वेक्टर वन म्हणजेच कोणता a बार आणि दुसरा कोणता आहे b बार वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर जर एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये दाखवता आला तर ते दोन्ही वेक्टर काय असतात कोलिनियर असतात ही मॅथमॅटिकल आपली डेफिनेशन सांगते मग स्केलर म्हणजेच काय कोणतेही रिअल नंबर्स असतील आपल्याला त्याला काय बोलतो आपण स्केलर म्हणतो ओके आता बघा एक वेक्टर bc बार हा वेक्टर स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर मला दाखवता आला म्हणजेच हे दोन्ही वेक्टर काय आहे कोलिनियर आहेत मग bc बार आणि ab बार हे कोलिनियर आहेत मग b हा पॉइंट a आणि c च्या काय झाला b हा दोन्ही मध्ये कॉमन आला bc मध्ये पण आणि ab मध्ये पण दोन्ही मध्ये कॉमन आहे म्हणजेच b हा पॉइंट a आणि c च्या कुठे आला मध्ये आला म्हणजेच तिन्ही पॉइंट एकाच लाईन वरचे आले म्हणजेच a b c हे तिन्ही पॉइंट्स काय झाले कोलिनियर झाले असं आपल्याला कोलिनियर दाखवता आलं पाहिजे म्हणजेच AB आणि BC हा स्केलर मल्टिपल ऑफ AB दाखवता आला म्हणून राईट करूया इथे देअरफॉर AB बार अँड BC बार आर कोलिनियर देअरफॉर पॉइंट B is the common point on the line therefore A B C are collinear तिन्ही पॉइंट्स काय आहेत कोलिनियर आहेत असं आपल्याला दाखवता आलं पाहिजे 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला एक्झाम्पल विचारलं जातं खूप वेळा विचारलेला आहे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे यावर्षी 2 मार्क्सला साठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं ओके इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत काळजीपूर्वक स्टडी